धुळे महानगरपालिकेतील स्थायी समिती सभापती पदासाठी श्रीमती लताबाई सोनार यांची भारतीय जनता पक्षाने अधिकृत निवड जाहीर केल्यानंतर आज त्यांच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन महापालिकेत करण्यात आले। या सोहळ्यात सौ लताबाई यशवंत पोद्दार यांनी स्थायी समिती सभापती पदाची अधिकृत जबाबदारी स्वीकारली। कार्यक्रमास महापौर मायादेवी परदेशी, आमदार अनुप अग्रवाल तसेच भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार अनुप अग्रवाल यांनी प्रतिक्रिया देताना शहराच्या विकासासाठी स्थायी समितीच्या माध्यमातून प्रभावी निर्णय घेतले जातील असा विश्वास व्यक्त केला। तसेच नव्या सभापतींकडून विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली। प्रतिनिधी अजिम शेखसह स्वराज्य न्यूज धुळे। स्थायी समिती सभापती पदाचा पदग्रहण समारंभाप्रसंगी या ठिकाणी जिल्हा अध्यक्ष गजेंद्र शेटंबळकर, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर पाटीलताई, आम्ही सर्व नगरसेवक, माजी महापौर सर्वच जण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत आणि धुळे शहराच्या विकासासाठी आज आमच्या पितृतुल्य, आईतुल्य आईसाहेब पोद्दारताई यांचं पदग्रहण समारंभ या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांच्या माध्यमातून, महापौरच्या माध्यमातून, उपमहापौरच्या माध्यमातून सर्वच आमचे स्थायी समितीचे सभापती सदस्य असतील, सर्व नगरसेवक असतील, विविध कमिट्यांचे, महिला बाल कल्याणपासून सर्वच सभापती व सर्वच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक यांच्या माध्यमातून धुळे शहराचा सर्वांगीण विकास या ठिकाणी आम्ही साध्य करणार आहोत। त्याची सुरुवात आज पाचकंदीलच्या मार्केटचं काम उद्या परवापासून आम्ही चालू करत आहोत।